नमस्कार. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि आपण बरेच उपवास करत असतो. शरीराच्या दृष्टीने सुद्धा या काळामध्ये लंघन करणं हे अतिशय फायदेशीर असतं. कारण वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद होतो, त्यामुळे मग पचन मंदावतं. तर उपवासाने शरीराला अनेक फायदे होतात. पण हाच उपवास जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केला, तर मग डोकं दुखणं, बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन होतं, चिडचिड होते. तर असे त्रास होऊ नयेत म्हणून योग्य पद्धतीने उपवास कसा करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर उपवासाच्या दिवसाची सुरुवात ही कधीही चहा पिऊन करू नका. त्याऐवजी तुम्ही एखादा खजूर, त्याच्याबरोबर एखादा अक्रोड, बदाम असं काहीतरी घ्या. आणि चहा हा दिवसातून 2 वेळा किंवा तुम्ही नेहमी ज्या वेळेला घेता तेव्हाच घ्या. एक्स्ट्राचा चहा उपवास आहे म्हणून घेऊ नका. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला रोज नाश्ता करायची सवय असते. म्हणजे एका ठरलेल्या वेळेला आपण बाहेर पडताना वगैरे असं खाऊन बाहेर पडतो. तर त्यावेळेला नेहमी एखादं फळ खायचं. म्हणजे पोटभरीचं फळ. केळं असेल, सफरचंद असेल. फळांमुळे काय होतं ॲसिडिटी पण कंट्रोलमध्ये येते आणि भूक बऱ्यापैकी भागली जाते. तर बरेच जण त्याच्याऐवजी वेफर्स खा किंवा असं काहीतरी खातात. तर त्याने उलट ॲसिडिटी शूट अप होते. नंतर दुपारच्या वेळेला आपण जो फराळ करतो, तर अजूनही बरेच जण साबुदाण्याची खिचडी असं काहीतरी खातात. तर साबुदाणा हा त्याने एक तर कॉन्स्टिपेशन होतं, पचायला जड आहे आणि त्याने ॲसिडिटी होतेच होते. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी हा प्रकार शक्यतो करू नका. मग त्याऐवजी काय केलं पाहिजे? तर आजकाल बाजारामध्ये शिंगाड्याचं पीठ, वरईचं पीठ, राजगिरा पीठ अशी एकत्र मिक्सचर अशी पण मिळतात किंवा सेपरेट पण मिळतात. तर त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता. म्हणजे कधी थालीपीठ असेल, कधी धिरडं असेल किंवा इव्हन शिरा बनवतात शेंगाचा. तर असे काहीतरी पदार्थ बनवा. याच्यासोबत ओल्या नारळाची चटणी छानपैकी करून घ्या. ओल्या नारळाची चटणी जी असते, तर ती पण थंड असते गुणाने, त्याने पण आम्लपित्त कमी व्हायला मदत होते. याशिवाय आवर्जून म्हणजे काकडीची कोशिंबीर ही नक्की करा. काकडी पण थंड असते. शिवाय त्याच्यामध्ये पाण्याचा अंश बऱ्यापैकी असतो. त्यामुळे तुम्हाला ज्यांना सतत उपवास करून कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी असेल, तर त्यांना पण या गोष्टींनी फायदा होतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाचे पदार्थ कितीही असले तरी ते अगदी पोटभर खायचे नाही. नाहीतर मग लंघन या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. आयुर्वेदानुसार लंघन म्हणजे लघु आहार. म्हणजे असंही नाही की तासनतास खूप काळ उपाशीच राहिले. कारण ते पण सगळ्यांच्या प्रकृतीला सोसवेल असं नाही. आणि असं पण नाही की उपवासाचे पदार्थ आहेत आणि ते सततच खात राहिले किंवा खूप पोटभर खात राहिले. त्यामुळे खायचं पण हे मिताहार अतिशय कमी प्रमाणात आपल्या भुकेपेक्षा बरंच कमी असं खायचं. नंतर मग संध्याकाळी बऱ्याच जणांना परत थोडीशी भूक लागू शकते. तर त्यावेळेला मग एखादा खजुराचा लाडू असेल किंवा ओल्या नारळाची वडी असेल म्हणजे बर्फी असं काहीतरी तुम्ही खाऊ शकता. यानंतर मग बरेच उपवास आपण असे असतात की ते रात्री सोडतो. म्हणजे श्रावणी सोमवार असेल, शनिवार असेल. तर असं करू शकता म्हणजे रात्री लवकर उपवास सोडायचा किंवा आयदर असं पण एक ऑप्शन आहे की ज्यांना अगदीच दिवसभराचे उपवास सहन होत नाही, तर त्यांनी दुपारी उपवास सोडायचा आणि मग रात्री काय फार भूक नसते. त्यावेळेला एखाद दुसरं फळ खाल्लं किंवा जे मी वरचे पदार्थ सांगितले शिंगाडा वगैरे असेल, तर त्याचं थोडंसं काहीतरी करून खाल्लं. तर ते सुद्धा अतिशय कमी त्रासदायक असतं आणि लंघनाचे पूर्ण फायदे देणार असतं. तर या पद्धतीने तुम्ही दिवसभराचा उपवास जर केलात ना, तर तुम्हाला लंघनाचे मॅक्सिमम फायदे मिळतील. म्हणजे हलकं वाटेल, तर भूक अजून चांगली वाढेल, तर चेहऱ्यावर पण छान तेज येईल आणि याच्या उलट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलात, म्हणजे बटाट्याचे चिप्स असतील किंवा असं काही साबुदाणा असेल, अरबट-सरबट असेल, तर त्याने मात्र ह्या सगळ्या तक्रारी येतात. चिप्समध्ये सुद्धा बटाट्याच्या चिप्सच्या ऐवजी केळ्याचे चिप्स हे त्यातल्या त्यात बेटर ऑप्शन आहे. तर या पद्धतीने उपवास करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला अशा पद्धतीचा उपवास हा किती फायदेशीर आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.